सो व्हिडिओ स्टार्ट करूयात मित्रांनो. फंटास्टिक. सो माझं नाव तर तुम्हाला माहितीच असते सगळ्यांना, परंतु जे लोक नवीन आहेत व्हिडिओमध्ये अथवा आपल्या चॅनलवरती त्या सगळ्यांसाठी अ, मी आकाश आणि स्वागत करतो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलवरती. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण स्पेसिफिकली बोलणार आहोत शेअर मार्केटबद्दल. ठीक आहे. सो शेअर मार्केट उदयास कसं आलं, शेअर मार्केट काम कसं करतं आणि शेअर मार्केटचा कन्सेप्ट काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला एक एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा तुमचा एक बिझनेस आहे आणि तुमची एक कंपनी आहे. समजा तुमच्या बिझनेसचं नाव आहे एबीसी कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड. बरोबर. समजा 2020ला तुम्ही तुमची कंपनी चालू केली आणि तेव्हा तुमचा टर्नओव्हर होतो समजा 20 लाख रुपये. 21ला वाढून समजा तो झाला 50 लाख रुपये. 22ला समजा हा झाला 1 करोड रुपीज. करेक्ट. आता मार्केटमध्ये तुमचं नाव होत आहे, तुमचं रेप्युटेशन वाढत आहे, तुमची दखल घेतली जाते आणि हे सगळं पाहून समजा गव्हर्नमेंटने पुढच्या वर्षी म्हणजे समजा 2023ला तुम्हाला अचानक 10 करोडचा कॉन्ट्रॅक्ट दिला. तर अचानक एवढी मोठी रिक्वायरमेंट आल्यामुळे काय होईल, तुमची रॉ मटेरियल रिक्वायरमेंट वाढेल. करेक्ट. तुमच्याकडे जे लोक कामाला येतात म्हणजे लेबर रिक्वायरमेंट जी आहे तुमची ती वाढेल, पॉवर रिक्वायरमेंट जी आहे ती वाढेल. इन शॉर्ट, ही ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी तुमच्या बिझनेसमध्ये रिक्वायरमेंट्स वाढतील आणि म्हणून तुमची कॅपिटल रिक्वायरमेंटही वाढेल. बरोबर. परंतु आपण असं कन्सिडर करूया की एवढी 10 करोडची ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी लागणारे जे कॅपिटल आहे ते तुमच्याकडे नाही आहे. मग आता ही ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी तुम्ही काय करणार, कॅपिटल रेस करण्यासाठी मार्केटमध्ये जाणार. आता मार्केटमध्ये गेल्यानंतर काय होईल, तुम्हाला दोन पद्धतीचे लोक मिळू शकतात. राईट. पहिल्या केसमध्ये समजा ते म्हणतील की ठीक आहे, तुला 10 करोडसाठी समजा 5 करोडचं कॅपिटल लागतंय, मी द्यायला तयार आहे, परंतु मला प्रत्येक वर्षाला 10% व्याजदराप्रमाणे पैसे लागतील, अथवा 12% 15% जे काही तुमच्यामध्ये डिसाईड होईल ते. आणि दुसऱ्या पद्धतीने समजा तुम्हाला असे लोक भेटू शकतात, ते येतील आणि ते तुम्हाला म्हणतील की यार एक काम करूयात ना, तुला 5 करोड रुपये हवेत, ठीक आहे मी 5 करोड रुपये देतो, परंतु मला पार्टनर म्हणून तुझ्या कंपनीमध्ये ऍड करून दे. करेक्ट. लॉस झाला तर सोबत सहन करू, प्रॉफिट झाला तर सोबत सहन करू. सो काय होतंय बघा, पहिल्या केसमध्ये तुमच्या प्रॉफिट अथवा लॉस बद्दल याला काही घेणं देणं नाही आहे. सेकंड केसमध्ये तो काय म्हणतोय की ठीक आहे, मी 5 करोड रुपये द्यायला तयार आहे, परंतु मला 50% पार्टनरशिप हवी तुझ्या कंपनीमध्ये. करेक्ट. दोघं केसेसमध्ये तुम्हाला 5 करोड रुपये मिळत आहेत, परंतु एका केसमध्ये तुम्ही व्याजदर देतायत तर दुसऱ्या केसमध्ये तुम्ही शेअर होल्डिंग देतात तुमच्या कंपनीमध्ये. करेक्ट. तर ही शेअर होल्डिंग देण्याची जी प्रथा आहे किंवा शेअर होल्डिंग देण्याचं जे मार्केट आहे मित्रांनो, त्यालाच आपण शेअर मार्केट अथवा स्टॉक मार्केट असं म्हणतो. ठीक आहे. शेअर मार्केट अथवा स्टॉक मार्केट अथवा त्याला आपण इक्विटी मार्केट असंही म्हणतो. तर आजच्या जगामध्ये जे आपण शेअर मार्केट पाहतो मित्रांनो, ते पण याच कन्सेप्टवरती आधारित आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. फक्त पॉईंट एवढाच आहे की जे मार्केट आपण बघतो त्याच्यामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स किंवा नवीन जगानुसार काही वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या, तर ते पण कशा पद्धतीने काम करतं ते पण आपण पाहूया. आता स्टॉक मार्केटवरती तुम्ही खूप साऱ्या कंपनीज लिस्टेड बघतात. त्यातली काही एक्झाम्पल्स घ्यायचं म्हटलं तर रिलायन्स इंडस्ट्रीज एक कंपनी आहे. करेक्ट. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड एक कंपनी आहे, किंवा HDFC बँक, राईट, एक कंपनी आहे, किंवा वेदांता वगैरे, अदानी, L&T, अशा खूप साऱ्या तुमच्या कंपनी आहेत. आता समजा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची जी रिक्वायरमेंट आहे मित्रांनो ती एवढी कमी नसणार आहे 5 करोड 10 करोडची. करेक्ट. कारण कंपनी फार मोठी आणि फार जास्त प्रमाणात ऑर्डर्स कंपनीकडे असतात, कंपनीचा बिझनेस खूप जास्त मोठा आहे, त्याच्यामुळे यांची रिक्वायरमेंट पण जास्त असते. फॉर एक्झाम्पल समजा असं कन्सिडर करून चालूयात आपण की रिलायन्स इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट 2500 करोड रुपये आहे. ठीक आहे, मी फक्त एक्झाम्पल्स म्हणून कन्सिडर करतोय. रिलायन्स इंडस्ट्रीजची याच्यापेक्षा खूप जास्त रिक्वायरमेंट असेल, परंतु असं कन्सिडर करून चालला की कंपनीची रिक्वायरमेंट फॉर द मोमेंट 2500 करोड रुपये आहे. आणि समजा हे 2500 करोड रुपये रेज करण्यासाठी कंपनीने आपल्या कंपनीमध्ये म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये
असं कन्सिडर करा की एकूण 2500 शेअर्स बनवले आणि पब्लिकमध्ये असं सांगितलं की माझा जो एक शेअर आहे तो 1 करोड रुपयाचा असणार आहे, बरोबर. मग काय होईल, 2500 शेअर जर का कंपनीचे विकले गेले तर त्यांच्याकडे एकूण 2500 करोड रुपयांचं कॅपिटल उभं राहील आणि कंपनी ते वापरेल. परंतु एका शेअरची किंमत जर का 1 करोड रुपये राहिली तर मित्रांनो, तुमच्या माझ्यासारखे जे सामान्य लोक आहेत यांना हे शेअर्स घेणं शक्य होणार आहे का? नाही. म्हणून कंपनी थोडीशी अजून ऍडव्हान्स अरेंजमेंट करते. मग ती अरेंजमेंट कशी असणार आहे? समजा 2500 करोड रुपयाचं कॅपिटल कंपनीचं आहे, तर कंपनी काय करेल, 25 करोड शेअर्स बनवेल त्यांच्या कंपनीचे आणि एका शेअरची किंमत कन्सिडर करेल 100 रुपये. काय कन्सिडर करेल? एका शेअरची किंमत 100 रुपये. एका शेअरची किंमत जर का 100 रुपये असेल आणि 25 करोड शेअर्स जर का कंपनीचे असतील, तर सगळे शेअर जर का कंपनीने विकले तर कंपनीकडे एकूण किती रुपये येऊन जातील मित्रांनो? 2500 करोड, बरोबर आहे. आणि एका शेअरची किंमत 100 रुपये एवढी कमी झाल्यामुळे तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत हे पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि त्यांना वाटत असेल की मी एकच शेअर घ्यावा, तर ते एक शेअर घेऊ शकतात. 10 शेअर्स घ्यायचे असतील तर 10 शेअर्स घेऊ शकतात. आणि जे मोठमोठे प्लेयर्स आहेत ज्यांना 100 करोड 200 करोड इन्व्हेस्ट करायचे आहेत ते पण कंपनीच्या कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजेच काय होत आहे, शेअर्सची किंमत रिझनेबल ठेवल्यामुळे कंपनीचे शेअर्स विकत घेणारे जे लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. म्हणजेच काय, कंपनीचा जो इन्व्हेस्टर बेस आहे हा इन्व्हेस्टर बेस खूप मोठा होऊन जाईल. म्हणजेच काय होईल, इन्व्हेस्टर बेस विल वाईडन आणि कंपनीचे शेअर विकत घेणारे खूप सारे लोक वाढतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो जनरली तुमचं शेअर मार्केट काम करत असतं. आता याच्यामध्ये अजून खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येतात पुढे. हा जो एक शेअर 100 रुपयाला कंपनीने आजच्या घडीला डिसाईड केला, याची किंमत 100 रुपयेच राहील का? ती 100 रुपयांपेक्षा कमी पण होऊ शकते का? 100 रुपयांपेक्षा वाढू पण शकते का? तर असे खूप सारे फॅक्टर्स असतात. याच्याशिवाय अजून दुसऱ्या टेक्निकॅलिटीज म्हणजे एक्सचेंज जे असतात ते कशा पद्धतीने काम करतात, ब्रोकर्स कसे असतात, म्युच्युअल फंड्स काय असतात, सीबी काय असतं, असे खूप सारे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. परंतु ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा आपला पर्पज नाही आहे, ते आपण नंतरच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटचा बेसिक कन्सेप्ट काय हे मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं आणि आय होप तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. अथवा तुम्हाला याच्याशिवाय दुसऱ्या काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आय मीन लिहू शकता. तुमच्या क्वेरीजला मी आन्सर करण्याचा पूर्णतः प्रयत्न करेल. आणि अजून दुसरंही काही असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. दिस इज आकाश signing off. See you in the next video.